आजचा दिवस महत्त्वाचा, अर्थात राष्ट्रवादीसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरलाय। राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली। महत्त्वाचा दिवस अजित पवार आणि शरद पवार गटासाठीचा। पहिल्याच दिवशी बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले गेले। अंतिम निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवू नका असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला। दोन्ही गटांकडून आपलाच पक्ष असल्याचा दावा देखील करण्यात आला। संख्याबळावर सेनेचे चिन्ह गोठवू नका असंही शरद पवार गटानं केलंय। निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीतली आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहायची आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बघा, निवडणूक आयोगासमोर जी सुनावणी झाली त्याच संदर्भातली बातमी। निवडणूक आयोगानं शरद पवारांचा आक्षेप फेटाळलाय। निवडणूक आयोगानं शरद पवारांचा आक्षेप फेटाळलाय। महत्त्वाची आणि मोठी बातमी अजित पवार गटाची। निवडणूक आयोगानं शरद पवारांचा आक्षेप फेटाळलाय। दुसरीकडे शरद पवार गटाचा पवारांचा आक्षेप फेटाळण्यात आलाय। निवडणूक आयोगाकडून शरद पवारांचा आक्षेप फेटाळला गेलाय, तर अजित पवार गटानं जी प्रतिज्ञापत्र सादर केली होती ती बोगस असल्याचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळलाय। शरद पवार गटाकडून हा दावा करण्यात आला होता बोगस शपथपत्र जोडल्याचा, तोच दावा बोगस ठरवण्यात आलाय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, निवडणूक आयोगानं शरद पवारांचा आक्षेप फेटाळलाय। आक्षेप घेण्यात आला होता शरद पवारांकडून जी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती अजित पवार गटाकडून ती बोगस असल्याचं शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलं होतं, मात्र तो दावा तो आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, निवडणूक आयोगानं शरद पवारांचा आक्षेप फेटाळलाय। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, आक्षेप फेटाळण्यात आलाय, शरद पवारांचा हा आक्षेप होता, काय अधिक तपशील? बिलकुल दोन मुद्दे जे आहेत ते शरद पवारांचे फेटाळण्यात आलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे जो आक्षेप घेण्यात आला होता की बोगस कागदपत्र आहेत आणि ते तपासणं गरजेचं आहे आणि एका मृत व्यक्तीचं नाव ॲफिडेव्हिट मध्ये जोडलेलं आहे, तर त्यावर लगेच अजित पवार यांच्या वकिलांनी पुरावा सादर केलेला आहे की हे मृत व्यक्तीचं नाव नाहीये, तर मृत व्यक्तीच्या मुलाचं हे नाव आहे, त्यांचं हे अफिडेव्हिट आहे, त्यामुळे मृत व्यक्तीचं अफिडेव्हिट आम्ही जोडलेलं नाही असं सांगितलेलं आहे आणि ते ग्राह्य धरलेलं आहे निवडणूक आयोगाने। आणि हा दावा जो आहे तो बोगस डॉक्युमेंटचा आणि बोगस अफिडेव्हिटचा तो फेटाळलेला आहे। आणि त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणणं होतं की यांनी अगोदर सुरुवातीला सांगितलं होतं की आम्हाला वेळ पाहिजे आणि आम्हाला याच्यावर आणखीन अभ्यास करायला, संपूर्ण कागदपत्र तपासायला वेळ द्या, परंतु हे वेळ सुद्धा निवडणूक आयोगाने दिलेला नाही। त्यांची जी महत्त्वाची मोठी मागणी होती की आम्हाला आणखीन वेळ हवाय आणि सुनावणी नंतर सुरू करावी, परंतु ही वेळ सुद्धा दिली नाही, ही त्यांची मागणी जी आहे ती फेटाळली। त्यामुळे दोन महत्त्वाचे झटके जे आहेत ते आता पवार यांना, आणि आता इथून पुढे सुनावणी सुरू असणार आहे आणि एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर त्याचा निकाल पण आता लवकरच येण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद रामराजे, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। निवडणूक आयोगासमोर आजच्या पहिल्या दिवशी काय काय नेमकं घडलं, राष्ट्रवादीकडनं जे युक्तिवाद करण्यात आले दोन्ही गटाकडनं, काय झालंय आज बघूया। निवडणूक आयोगासमोर पवार विरुद्ध पवार। पवारांसमोरच पवारांवर टोकाचे आरोप। राष्ट्रवादी प्रकरणी पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला। राष्ट्रवादी कुणाची वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली। पहिल्याच सुनावणीत अजित पवार गटानं आपली बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आरोप केले, तर शरद पवार गटाकडून अजित गटाच्या युक्तिवादावर प्रतिवाद करण्यात आला। विशेष म्हणजे सुनावणी दरम्यान खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित होते। या सुनावणीत अजित पवार गटानं शरद पवार गटावर अत्यंत धक्कादायक असे आरोप केले। निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटात कशा पद्धतीनं वाद प्रतिवाद रंगले बघूयात। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, पक्षाच्या घटनेचं पालन व्यवस्थित होत नाही, पवारांचे निर्णय डावलता येणार नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्वाची। 9 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पत्र दिलंय। आमच्याकडे 53 पैकी 42 विधानसभेचे आमदार। एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे।
संख्याबळाप्रमाणे पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार. 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा आम्हाला पाठिंबा. मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्यासोबत. प्रतोद अनिल पाटलांची नियुक्ती आमचीच. केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या कशा होऊ शकतात? शरद पवारांची निवड घटनेला धरून, त्यामुळे पवारच राष्ट्रीय अध्यक्ष. शिवसेना प्रकरणात संख्याबळ जास्त, त्याला पक्ष आणि चिन्ह. अंतिम निर्णयापर्यंत चिन्ह गोठवू नका. कि कई ऐसे दस्तावेज हैं जहां की व्यक्ति की मृत्यु हो गई है, वो एग्जिस्ट नहीं करता है, उसको क्लेम किया है कि पार्टी का हिस्सा है. कई ऐसे दस्तावेज हैं जो पूरी तरह से हस्ताक्षर हुआ है एक्स जगह पे और वो व्यक्ति रहता है हजारों मील दूर वाई जगह पे. कई ऐसे दस्तावेज हैं जहां उसने लिखित रूप से कहा है कि न मैं जानता हूं, न मैंने हस्ताक्षर किया, न मेरे से किसी ने बात की, न मैंने ये हलफनामा दिया है, कुछ भी नहीं किया मैंने. कई ऐसे दस्तावेज हैं जो बड़े स्पष्ट रूप से किसी और पार्टी का व्यक्ति है, उसको दिखा दिया अपने फैक्शन में, इत्यादि इत्यादि. ये सब वही दिखाते हैं कि ये एक इमेजिनरी डिस्प्यूट बनाई गई है, एक इमेजिनरी रूप से एक पार्टी को तोडणे की. माझ्याकडे पूर्णपणाने आतल्या युक्तिवादाची माहिती नाही, परंतु मी जे या ठिकाणी सांगितलं ते आहे की एका मृत व्यक्तीचं ॲफिडेव्हिटच्या संदर्भामध्ये जे बोललं गेलं तर ती मृत व्यक्ती नसून तो जो दाखला त्या ठिकाणी दाखवण्यात आला डेथ सर्टिफिकेट त्या ॲफिडेव्हिट केलेल्या व्यक्तीच्या वडिलांचा आहे. सुनावणी दरम्यान अजित पवार गटानं शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. आता राष्ट्रवादी कोणाची या वादावर पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे. शिवसेना कोणाची हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं वर्षभर पाहिला. केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनावणी दरम्यान शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा गोठवलं. आता राष्ट्रवादीची सुद्धा तशीच प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ हे गोठवलं जात आहे का याची चर्चा आता सुरू झाली आहे. कॅमेरामॅन राजेशसह रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीवरती निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्वतः शरद पवार उपस्थित राहिल्यानं या बंडाला पवारांचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. आयोगाच्या पहिल्याच सुनावणीला थेट दिल्लीत जाऊन पवार हजर राहिल्यानं त्यांनी ही लढाई निकराची केल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या वयात पवार सर्वच आघाड्यांवर स्वतः मैदानात उतरत आहे. मग ते अजित पवारांसोबत गेलेल्या मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन थेट आव्हान देणं असो की भाजप विरोधात उघडलेल्या इंडिया आघाडीतला पुढाकार असो, पवार प्रत्येक आखाड्यात स्वतः शड्डू ठोकून उभे आहेत. याच अनुषंगानं निवडणूक आयोगाच्या आजच्या पहिल्या सुनावणीचा अर्थ काय पाहूया. पवारांच्या छुप्या पाठिंब्याला चर्चेला पूर्णविराम. निवडणूक आयोगाच्या पहिल्याच सुनावणीला स्वतः हजेरी. राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी निकराची लढाई. या वयातही प्रत्येक आघाडीवर संघर्ष करण्यासाठी स्वतः पवार आखाड्यात. पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली आणि त्यामुळेच पक्ष आणि चिन्ह शरद पवारांनाच मिळालं पाहिजे अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. अर्थात कॉपी, गोलमाल आणि अदृश्य शक्तींनी काही केलं तर कुछ भी हो सकता है असा टोलाही सुळेंनी लगावलाय. जर न्याय मिळाला तर ऑन मेरिट पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केलं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर अर्थातच पक्ष आणि चिन्ह आदरणीय पवार साहेबांना मिळालं पाहिजे, काही मला वेगळं सांगायची गरज नाही. पण कॉपी, गोलमाल आणि अदृश्य शक्ती यांनी काय केलं तर भी कुछ भी हो सकता है. निवडणूक आयोगाकडील सुनावणी सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी जयंत पाटलांच्या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाचं टेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे